राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय अद्याप आपण समोर आले नाही, त्यामुळे स्पष्ट होत नव्हती नेमकी भूमिका काय. अरे आमची भूमिका काय, जी महायुतीची भूमिका आहे एकत्रितपणे, तीच आमची भूमिका आहे. त्याच्या नवीन काय आहे? प्रत्येक मिटिंगला जे आमचे प्रतिनिधी असतात तिथे नाराजी देखील व्यक्त केली होती. कोणी हिरामन खोसकर हा हिरामन खोसकर यांनी नाराजी मी काय ऐकलं नव्हतं. 6 वर्ष परत दिसतच नाही. मी नाही काय ऐकलं बाबा. मला काय माहिती. आज ते मला भेटले पण नाही. ते काही कामासाठी बाहेरगावी दिल्लीला कुठे जे गेले. उमेदवार आहेत साहेब नरेंद्र दराडे, त्यांच्यावर अनेक नगरसेवक मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती की निवडून आल्यानंतर 6 वर्ष ते कुणाला दिसत नाही, कुणाला भेटत नाही. त्यामुळे एक रोष होता आणि त्यामुळे कुठेतरी तिढा कायम होता. खोसकर आता या सगळ्या चर्चा झाल्या, त्याच्यानंतर महायुतीने ठरवलं, तर मला असं वाटतं की मुद्दा संपला. येवल्यामध्ये दराडे आणि भुजबळ कुटुंबाचं राजकीय होईल अनेक वेळा बघायला मिळतं. याचा कुठेतरी परिणाम होईल अशी देखील चर्चा आहे. काय परिणाम होणार आहे? आता हे ठरलं आपलं महायुतीचा, तर परिणाम काय होणार? जे काय नाराजी नाट्य सगळं रंगलं की मागेनंतरी अरे मागे काही दिवसानंतर आता हे चालूच आहे. पहिल्यांदा अनेकांनी फॉर्म भरले, मग काही लोकांना हे करून त्यांनी माघार घेतले, मग काही माघार घेतच नव्हते, त्यांनी तसेच राहिले. मग त्याच्यावर मिटिंगा स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं अनेक ठिकाणी. अजून काही ठिकाणी गडबड आहेच, म्हणजे आपल्याकडे नाही पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर ते जे आहे सगळं काही एकत्रितपणे कसं काही जायचं याचा पूर्ण प्रयत्न जे आहेत महायुती आघाडीचे जे नेते आहेत ते करत आहेत. साहेब, अजितदादांकडे जे अर्थ खातं होतं ते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे खातं गेलं आणि तेच खातं इतर कोणी दुसरं चांगलं सांभाळू शकत नाही, मुख्यमंत्रीच ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय. आपल्याला काय वाटतं या सगळं? आता कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून. कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. सुनेत्रा ताई आहेत, त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? साहेब, राज्यसभेसाठी आपलं नाव जवळपास निश्चित होतं, सगळं निश्चित होतं. मात्र त्यानंतर ते झालं नाही. मग आपल्या समोर पोस्टर्स देखील लागले होते, एवढ्याच लागले, नाशिकला लागले. हे बघा, मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून. पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांची सुद्धा जी काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे. मी म्हटलं ते समीर आहेत, पंकज आहे, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे. फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे. खासदारसुद्धा निवडून आले. तर मग म्हटलं आता ठीक आहे, मला राज्यसभेत 2 वर्षाचं आहे ते, मी जातो आणि इथे जे आहे समीर भाऊ यांना आपण मंत्री करूया. परंतु तो पिरियड जो आहे कम्युनिकेशन गॅपचा तो फार कमी होता. मी जरी 15 दिवस अगोदर सांगितलं तर विचाराची देवाणघेवाण काही कदाचित पटदिशी झाली नाही. आणि त्याच्यामुळे मग ते एवढा कमी पिरियड राहिला की त्यांनी सांगितलं की आता ताबडतोब होणं काही शक्य दिसत नाही. ज्या वेळेला पूर्ण मतदारसंघामध्ये अजून आमच्या इथे पण काही मंत्री नेमायचे आहेत, आणखीन BJPचे पण काही मंत्री अजून त्यांच्या जागा शिल्लक आहे, काही त्यांना बदलायचे पण असतील, काही कोणाला काय करायचे असतील. तर हे जे रिशफल होईल त्यावेळेला आपण त्याचा नक्की विचार करू. समीर भाऊंना पुढे त्याच्यामुळे मी गप्प बसलो. आता मला ते तुम्ही म्हणाल ते की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे. अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्या बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना. पक्षच आमचा आहे. ज्या वेळेला हे सगळं नाव जाहीर करत होतं राजेंद्र जैन यांचं, त्यावेळेला सांगितलं की प्रादेशिक समतोल साधण्याचा एकूण प्रयत्न झाला.
ज्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत गोंदियामधनं, त्याच ठिकाणी राजेंद्र जैन यांना संधी दिली जाते. हा कुठला सामाजिक प्रादेशिक समतोल साधला जात होता? काय नेमकं असं धोरण आखलं गेलं? पक्षाने निर्णय घेतला त्यावेळेला साधक बाधक चर्चा झालेली आहे, निर्णय झाला. त्यांची आता म्हणजे बिनविरोध निवडसुद्धा झाल्या. आता त्याच्यावर काय चर्चा करेल? पण यामध्ये समीर भाऊंना आता पुढे काय मिळणार? कारण आपली देखील ती मागणी होती. अरे एवढे वर्ष पुढे तो काय मागत होता? हा, आता संधी आली आणि मला जायचं होतं आणि त्यामुळे इतर ठिकाणी जशा आहेत कुणाचे म्हणजे दोन्ही ठिकाणी संधी आहे तशी संधी मिळावी एवढंच त्याचा अर्थ होता. बाकी त्याला एवढं काही सिरियस घ्यायचं काही कारण नाही. पण साहेब, या सगळ्या दरम्यान प्रत्येक वेळेला काहीतरी बोलावं लागतं किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी तुमच्याच बाबत असं का वारंवार होतंय? सुरुवातीच्या काळामध्ये काही महिने तुम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही, नंतरच्या काळात ते मंत्रीपद दिलं गेलं. राज्यसभेच्या काळात सुरुवातीला अगदी तशाच स्वरूपाचं घडलं, आत्ताही तशाच संदर्भात घडलं. तुमच्याच वाट्याला हे वारंवार काय होतं? याचं काय खंत वाटते आपल्याला? एक तर तुम्ही जे प्रश्न विचारता ते टी व्हीवर कधी दाखवले जात नाही. मी जेवढं बोलतो तेवढंच काय आता मीच बोलतो कारण तुम्ही जो विचारता म्हणून बोलतो. पण तुम्ही काय